पुणे हे तसं म्हटलं तर त्या ठिकाणी शनिवारवाडा आहे. पुणे म्हटलं तर तिथे शिवनेरी आहे, जिथे शिवरायाचा जन्म झाला. ते पुण्याला काही वर्षापूर्वी आपण विद्येचं माहेरघर म्हणत होतो. आज भीती अशी निर्माण झाली, मुंबईपेक्षा अधिक सुद्धा जो गुन्ह्याचा अंक आहे, जो उच्चांक आहे, तो त्या ठिकाणी पुण्यामध्ये आहे. आणि पुणे हे आज गुन्ह्यांचं माहेरघर म्हणण्याची वेळ आलेली आहे. मग पुढे कुठे गेले ते शिवनेरीचं पुणे, कुठे गेलं तर सिंहगड, कुठे गेला शिवनेरी. त्या ठिकाणी छत्रपतींनी जन्म घेतला, त्या मायभूमीमध्ये, त्या पुण्यामध्ये हे गुन्हे होत आहेत. हे महाराष्ट्र शासनाला दिसत नाही आहेत का? हे केंद्र शासनाला दिसत नाही आहेत का? हे पोलीस खात्याला दिसत नाही आहेत का? हे गृह खात्याला दिसत नाही आहेत का? आज गृह खातं ज्यांच्या ताब्यात आहेत ते काय करतायत? ते काय करतायत? नाहीतर एकीकडे मुंबईमध्ये एकेकाळी गँगस्टर होते, गुन्हेगारी जग होतं. ते त्यावेळी ते रिबेरो जे पोलीस आयुक्त होते त्यांनी संपूर्ण मोडकळीस आणलं. आज अन्न आणि औषध प्रशासनावर जे तुकाराम मुंडे आले, त्यांनाच जर पुन्हा एकदा पोलीस खातं दिलं आणि त्यांनाच जर संपूर्णपणे या गृह खातं जर त्यांच्या ताब्यात दिलं तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गुन्हेगारी मोडीत काढल्याशिवाय ते राहणार नाहीत. तुकाराम मुंडेंना गृह खातं दिलं जावं अशी आम्ही आदरणीय मुख्यमंत्र्यांना विनंती करतोय श्रीमंत योगी प्रतिष्ठानच्या वतीने. बघा, येत्या 1 वर्षात पुण्यातली गुन्हेगारी किंबहुना महाराष्ट्रात कोपऱ्यात होणारी गुन्हेगारी संपल्याशिवाय राहणार नाही. श्रीमंत योगी प्रतिष्ठान सर्व ताकदीनिशी मुंडे साहेबांसोबत आणि कर्तबगार अधिकाऱ्यांसोबत, शासकीय अधिकाऱ्यांसोबत कायम राहील अशी ग्वाही देतो. असं मी अभिवचन देऊन माझं मनोगत संपवतो. जय शिवराय.